पचतील खणी 84 जो देवाला विसरला त्याची मोठी हानी झाल्याशिवाय राहत नाही माई बापा। मोठी हानी होते म्हणजे काय होतं तर या मृत्यू लोकांमध्ये जे आम्हाला जन्म मृत्यूची एरझार घालावी लागत असते 84 लाख योनीमध्ये आम्हाला जन्म मृत्यूची एरझार घालावी लागत असते ही कायमची घालावी लागते ही सगळ्यात मोठी हानी होते। जर या एरझारीतून सुटायचं असेल तर आम्ही देवाला आठवलं पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे, देवाच्या नामाचा गजर केला पाहिजे। मग करायचं का नामाचा गजर आदमापूरच्या हा देवाचं चांगलं बोला देव बाळू मामा भटारा देव बाळू मामा भटारा देव बाळू मामा जर असा गजर करत राहिलो तर आमची सुद्धा चिंता वारल्याशिवाय राहणार नाही। कारण जो भगवंताची भक्ती करतो माझ्या मामांची भक्ती करतो त्याचा नक्कीच उद्धार होत असतो माई बापा। हो ऐका ना 1928 साली घडलेली घटना आहे। लकाप्पा बेकिरे नावाचे एक पहिलवान कर्नाटकामधले या पहिलवानाची हकीकत म्हणजे मामांच्या चरित्र ग्रंथातील एक लक्षवेधक अध्याय आहे। या लकाप्पा बेकिरेचा जन्म 1900 साली झालेला होता आणि ही घटना आहे 1928 साली घडलेली म्हणजे ते 28 वर्षाचे झाले होते। हे जे लकाप्पा बेकिरे आहेत ना माई बापा हे लहानपणापासून सिस्टीम पेक्षा मोठा आवाज आहे तुम्ही माझ्याकडे बघा ऐका ना। हे जे लकाप्पा बेकिरे पहिलवान आहेत ना हे लहानपणापासून आप्पाच्या वाडीला हलसिद्धनाथाच्या दर्शनाला जात होते। तिथं गेल्यानंतर तिथल्या लोकांकडून त्यांनी मामांची कीर्ती ऐकलेली होती। ते ऐकून होते की मामा एक महान देवर्षी आहेत, मामा पुढे होणारं सगळं काही भाकीत करतात, जसंच्या तसं सांगतात। म्हणून मामांबद्दल त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला होता, श्रद्धा निर्माण झाली होती। कधी एकदा मी मामांना भेटतोय, मामांचं दर्शन घेतोय असं त्यांना वाटत होतं। मग झालं काय तर 1928 साली त्यांना कळालं की मामा कर्नाटकातून आपल्या बकऱ्या घेऊन माघारी फिरलेले आहेत। कारण त्या ठिकाणी चारा नाही, पाणी नाही, बकऱ्यांची पोटं अर्धच राहतात। अर्ध पोटी बकऱ्या असल्यामुळे मामांना त्रास होतो याकरता मामा माघारी फिरलेले आहेत। मग लकाप्पा बेकिरे पहिलवान विचार करतात की मामा माघारी जाताना ज्या रस्त्याने जातात तो रस्ता आपल्या शेताच्या जवळून जातो। ते शेत त्यांचं नव्हतं, त्यांनी एका ब्राह्मणाचं करायला घेतलेलं होतं। मग त्यांनी विचार केला की जाता जाता मामांच्या बकऱ्या आपण अडवायच्या आणि आपल्या शेतामध्ये चरायला सोडायच्या असा विचार